आज पंढरी नगरीमध्ये वारकऱ्यांची मांदियाळी आहे। चंद्रभागेच्या तीरावरनं याच संदर्भात आपल्याला माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे आपल्या सोबत आहेत सध्या। कृष्णा, आज भक्तीचा देखील महापूर पंढरी नगरीमध्ये आलेला आहे। लाडक्या विठुरायाच्या रुक्मिणी मातेच्या भेटीची आस घेऊन गेले कित्येक दिवस चालत पंढरी नगरीमध्ये आलेल्या वारकऱ्यांचा आजचा हा दिवस लाडक्या विठुरायाला भेटण्याचा आहे, त्याच्या चरणी लीन होण्याचा आहे। चंद्रभागेच्या तीरी गर्दीचा देखील महापूर पाहायला मिळतोय, वारकऱ्यांची मांदियाळी पाहायला मिळतेय। कृष्णा, काय सांगता येईल या सगळ्याबद्दल? महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जेव्हा वारकरी दिंडीला आपली सुख दुःख घरी सोडून येतो त्यावेळेस त्याच्या डोळ्यासमोर फक्त पंढरीचा पांडुरंग आणि चंद्रभागेचं स्नान असतं आणि याचीच ओढ घेऊन तो मैल न मैल पुढे चालत जातो। 18-20 दिवसांचा प्रवास केल्यानंतर पंढरपूरला पोहोचतो आणि आज खरं तर चंद्रभागेचं स्नान आणि पांडुरंगाचं दर्शन झालं की वारी संपूर्ण झाली अशा प्रकारचं म्हटलं जातं आणि त्यामुळेच हे चंद्रभागेचं तीर आत्ता वारकऱ्यांनी नटलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। वारकऱ्यांचं लेणं लिहिल्यानंतर ही चंद्रभागा अतिशय सुंदर आपल्याला पाहायला मिळते आहे आणि जिथपर्यंत पाहाल तिथपर्यंत आपल्याला फक्त वारकरी या चंद्रभागेच्या तीरावरती पाहायला मिळतात। टाळ मृदंगाचा गजर पाहायला मिळतोय। ज्ञानबा तुकाराम म्हणत चंद्रभागेचं स्नान करून पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी हा वारकरी जाईल, तासनतास उभा राहील आणि क्षणभर पांडुरंगाचं दर्शन घेईल आणि पुन्हा पुढच्या वर्षी वारीला येण्याचा संकल्प करेल। आणि आत्ता जर पाहिलं तर प्रशासनाकडून यावेळेस एक वेगळी व्यवस्था केलेली आपल्याला पाहायला मिळते। खरं तर इथून बाहेर पडल्यानंतर दर्शन मार्ग आहे म्हणजे आणि तिथून लोक या ठिकाणी येतात आणि त्यामुळे एक जथ्था तयार केला जातो, त्यांना सोडलं जातं आणि पुन्हा दुसऱ्या लोकांचा जथ्था तयार केला जातो। त्यामुळे कुठेही चेंगराचेंगरी किंवा अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनानं दक्षता घेतलेली पाहायला मिळते। मात्र हे चंद्रभागेचं तीर जे आहे ते भक्तांची मांदियाळी या तीरावरती पाहायला मिळते आहे आणि हे चंद्रभागेचं तीर अजिंक्य भक्तांनी नाहून निघालेलं आहे आणि भक्तिमय वातावरण चंद्रभागेच्या तीरावरती पाहायला मिळतं। अजिंक्य, ठीक आहे। चंद्रभागेच्या तीरी वारकऱ्यांची मांदियाळी आपण पाहतो आहोत। वैष्णवांचा आज मेळा पंढरी नगरीमध्ये। कृष्णा, धन्यवाद आपण ही जी माहिती दिली त्याबद्दल आणि या संदर्भातल्या अपडेट्स आपण सातत्यानं तुमच्याकडनं घेतच राहणार आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।